लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. मरीरा मराठी गौरवच्या सर्व कुटुंबियांना नमस्कार. आपण आता पाहताच आहात की हे स्टेज आता मराठी भाषा गौरव दिनासाठी सजलेलं आहे. सगळी तयारी झालेली आहे. आपले धडाडीचे कार्यकर्ते इथे बसलेले आहेत, थकलेले आहेत. दुपारी 1 वाजल्यापासून त्यांनी हे सगळं ना स्टेज सजवलेलं आहे. तर आपण सर्व याला प्राधान्य द्या. सगळे या भाषा गौरव दिनाला या आणि आपल्या मराठी भाषेचा गौरव करा, ही नम्र विनंती आहे. धन्यवाद. बीज जसे अंकुरते मनी कल्पना येते, व्याकुळ हात किळकिळ तुटते खोल कुठे गलबलते. कल्लोळात मनाच्या बीज चमकुनी जाते, शब्दांचे अन गीतांचे हे झाड पुरे मोहरते. हा गौरव संगीताचा, हा गौरव कवी मनाचा, हे हृदय पुष्कर सुतांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचा. तिसरी घंटा होते मखमल ही उलगडते, रंग रंगल्या अभिनेत्याचे भान हरपुनी जाते. कसली जादू होते गणपती बाप्पा येऊन जाते. हा गौरव नाट्यकलेचा, हा गौरव लोककलेचा, राजराजाच्या सेवेसाठी जीवन देणाऱ्याचा. महाजन मन माय मराठीला, माझे नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला. खूपच गोड आहे. एकदा जोरदार टाळ्या त्याच्या वेशभूषेसाठी. माझं नाव स्वयंरूपा ठाकूर आहे. मला शुभम गौरी कल्याणम आरोग्यम धनसंपदा शतोत्ति विनाशायम दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्याय दीपत्का कानी कुंडल मोती दिवलप. नमस्कार दियातल स्वप्नाजीवात दिवज मध्यन्नाथ वेळातील पिया पिया बाई लक्ष्मी गात गज. नमस्कार. गौरव शब्द कलेचा, गौरव रंग कलेचा, गौरव मोऱ्या मी भारताने तुझीच सेवा करू काय जाणे. माझे कोट्यान कोणी मोरेश्वराबा तुगार पोटी.
पिऊया उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष माझी. जरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिल राहती. साहित्यरित्या मराठी महान मराठी माय बोली आमची बोलसात भाषाचा सुंदर प्रेमळ दिवाळ मराठी भाषेचा आम्हा सदा गर्व मराठी भाषा दिन साजरा करू सर्व. जय मराठी, जय भारत, जय नृत्यही झालं, कविता वाचनही झालं आणि श्लोकही झाले. आता काय राहिलं ग? काय बरं राहिलं? नाटक राहिलं का? तर त्या नाटकं नको करू. नाटक कुठे इथे करू? नाटक राहिलं, नाटक तोही एक अविभाज्य भाग आहे. आपण गंमत करत होते. आपली मराठी भाषा बघतेस ना, जशी बळगावी तशी बळ. नाटकं करू नको म्हटलं की आपण तोंड वेंगाडतो आणि नाटक करूया म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर एक छान लांब रुद्र हास्य पसरतं. आपलं मराठी माणसाचं आणि नाटकाचं असं अगदी वर्षानुवर्षाचं फार जुनं नातं आहे. आणि ह्या रंगभूमीनं बालगंधर्व आपला संकर्षण घराणे म्हण, आपली स्पृहा म्हण, अशा कित्येक कलाकारांना घडवलेलं आहे. आणि नाटकाचा वेळ आपल्या कुटुंबातही पसरलेला आहे बरं का. आणि आपल्या मरीना मराठी गौरव कुटुंबानं एक अतिशय सुंदर असं नाटक बसवलेलं आहे. आता आपण पुढचा कार्यक्रम म्हणजे ते नाटक बघूया. आणि प्रत्येक कलाकारानं कुठलंही नाटक न करता अतिशय परिश्रम घेऊन हे नाटक बसवलेलं आहे. त्यामुळे या नाटकाचा सगळ्यांनी अगदी लक्ष देऊन आस्वाद द्या आणि त्यांनाही तुमच्या टाळ्यांनी भरभरून प्रेम द्या. पुढचा कार्यक्रम आहे नाटक. जोरदार टाळ्या एकदा होऊन जाऊ. तरी एक असणार सध्या मे पर्यंत येते बोली मरीना मराठी गौरव सहर्ष सादर करीत आहे एक अंकी प्रयोग माय मराठी. संकल्पना नीना पाटील, दिग्दर्शन श्रावणी देसाई, ध्वनिमुद्रण अभिषेक कदम, ध्वनी दिग्दर्शन राहुल कांबळे. यातील मुख्य भूमिकेत आजीचं पात्र साकारत आहे नमिता पेडणे, शिव श्रिया देसाई, आई चारू सावंत. या व्यतिरिक्त सहभागी आहे मरीना मराठी गौरवचे काही सदस्य. चला तर मग जास्त वेळ न दवडता नाटकाला सुरुवात करूया. मरीना मराठी गौरव सहर्ष सादर करीत आहे एक अंकी प्रयोग माय मराठी. एका मराठी कुटुंबातच मराठी भाषा आपलं अस्तित्व शोधण्यासाठी झगडते, धडपडते. मग मिळेल का तिला तिचं योग्य स्थान आणि आदर? चला तर मग पाहू.
अहो आटपाटच्या नगरीत साऱ्या इंग्रजीचा हा डंका हो अहो आटपाटच्या नगरीत साऱ्या इंग्रजीचा हा डंका हो चला बघूया माई मराठी फडकती का झेला हो अहो प्रसंग पहिला भाजी मंडई कांदा मिरची कोथिंबीर अहो प्रसंग पहिला भाजी मंडई कांदा मिरची कोथिंबीर त्यावर ठसका भाषेचा सोबत गंधी भाजी लो भाजी 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 मॅडम भाजी My daughter from school, so I'll call her. Yes, sure. भाजी लो भाजी मॅडम भाजी अरे भाई माठ आहे वाटतं अरे माठ नाही वो चवड़ी है चवड़ी चवड़ी और काजू और काजू रुको जरा देता हूँ ये लो 150 रुपया हो गए मेरा स्कैनर 5 स्कैनर है तो 10 रुपये ये लो और दिया 50 हो गया अभी ठीक है ये भाजी पाव किलो 50 रुपए 50 का किलो 100 का 2.5 किलो 100 रुपया 2.5 किलो 100 रुपया 2.5 किलो लवाजी खत्म हो गया लवाजी अहो प्रसंग दिसला ऐका भारी गोष्ट ही घडते घरोघरी हो अहो प्रसंग दिसला ऐका भारी गोष्ट ही घडते घरोघरी इंग्रजीच्या साड्या तळली आणि मराठी Mama, I'm so tired today. मराठी मराठी कॉम्पिटिशन Oh my God! Not again, you. I already have so much. I have to do preparations, presentations, deadlines, so many things are pending. So I can't do this. मेरे टीचर्स को नहीं करते, स्कूल में इतने फीस लेते हैं और हमको ही काम पे लगाते हैं. Okay. Now, Aji is OG Marathi expert. She can help you better. Wow. Before that, change your clothes, have your pancakes. Pancakes? Yes, your favorite pancakes. And then go to Aji. Okay? या ते सगळं पण आपली आणि त्या पॅनकेकचं बाबे होणार आहे ना काय समजावणार अगं तू म्हणजे कसे राहिली काय मदत पाहिजे तुला आजची काय लावलेस ग आजची नाही का ओजी म्हणजे ओरिजिनल
काय भाषा तुमची त्या मॉल मधल्या पाट्या तुकड्या टोकड्या कपड्यांसाठी आणि माझी पोती आजी बरं माझी आई काही हो मदत तुला जाता फिरायला जा बरं थँक्यू आजी आवड्या देऊन पोळा काढायला नक्कीच काहीतरी काम असणार नाहीतर कशाला येतात घरी कॉम्पिटिशन म्हटलं या साळकाया माळकाया कशाला आले ते आणि आमची सून आईच्या जीवावर बायकी उदार आई तुम्ही ऐकलं मैत्रिणी आल्या करायला काहीच हरकत नाही पण पाहिलंच ना परीक्षा डोक्यावर आल्या मी मराठी आणली नाहीतर कोण मराठी आणि कसली मराठी काय करायचं असंही इथे दिव्याखाली अंधारच आहे म्हणा बाकीच्यांना काय म्हणणार आई आता मला कधी काय हौस आहे का तिथे ऑफिस मध्ये 8-10 तास इंग्लिश हिंदी हेच बोलावं लागतं इथे मराठी नाही बोलत तुम्ही आणि विचार करा आज मला इतकं इंग्लिश बोलावं लागतंय पुढे जाऊन शिवला काय अहो इंग्लिशला पर्याय नाही आई त्यासोबत मराठी नाही चालणार प्लीज ट्राय टू अंडरस्टँड काय तुम्ही इंग्रजी माध्यमांचं शिकलाय का छान मराठी विद्यालयाची मुलं तुम्ही मातृभाषेत शिकला आणि पाया भक्कम केला आणि तुम्हाला सांगतोय का पण कळत नाही हेच खरं अहोरसीच एके दिवशी आल्या सखा मैत्रिणीची अहो असेच एके दिवशी आल्या सखा मैत्रिणीची गप्पांच्या रंगात मराठीचा चित्तराजी मला जी येते ती सांगणार मी मुलांना कसली मेरी तयारी नाही काय काय करायची काय जेवायची हेच चालू आमच्याकडे दिवसभर आणि तेवढंच परत दिवसभर कधी येऊन राहिली आहे किती दिवसांनी दिसून राहिली आहे हा आणि कधी आलीस कोल्हापूरवरून
मी तर त्या दिवशी मी कळवली मी अगं सासूला बोलवायला आलो होतो तिथं घरात थोडं चांगला थांबा पडून ठेवलं त्या बोलून बसल्या की माका थैसे सांगितला तू मच्छी घेऊन काय मी जेवू येतय आणि थैसर या गप्पा हाडीत बसल्या चल बोलवू आपण त्यांना अहो सासूबाई ऐकून राहिले ना मी तुमचा आवडता स्वयंपाक करून राहिले आणि काकू मी तुमच्यासाठी मागची स्पेशल तुमच्याकडे आणली आणि शेत आणि ऐका हो सगळे तुम्ही पण आम्ही तुमच्यासाठी पण कचोरी आणली शेगावची तांबडा पांढरा आणि तिथं घरात आलेच आमचं हे प्रकरण तांबडा मांडा पुढे काही जातच नाही चला आले भूक लागूया असं माका सांगितलं मच्छी तेव्हा गप्पा मारता माका सांगा तशी इंडियाची मॅच चालू आहे असं का मला कोणत्या पोटासाठी करूच नाही तुमचं माहिती आहे मालवणी माणूस आणि माशाचं नातं काय इतकं कशाला माका तो एवढा भयंकर वाटतं बघा कानात खाऊन फिरतय हिच्या बरोबर माझ्या तोंडात पण असंच काहीतरी आया सगळ्या मराठीतून असं लगेच जज करू मराठीला तिथे मराठी बोलण्याची पद्धत बदलते त्या प्रदेशाच्या कधी शेजारच्या राज्याच्या तर कधी कधी कुठली राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांचा असं कितीतरी लोकांचे इम्प्रेशन पडतं आणि मग मराठी तशी आपला लहजा बदलते. अगं तुझी मम्मी नाही का रोज ऑफिसला जाताना कॉमर्स घालते सॅटर्डेजला कॅज्युअल्स राईट आणि फेस्टिवलला ट्रेडिशनल मॉलमध्ये जाताना टॉप वगैरे घालते. तू मला सांग तुझी मम्मा बदलते का? तसंच आजची मराठी तशीच आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी बदलते आणि व्हेरी गुड. आणि जशी तुझी मम्मा सर्व छान दिसते तशीच मराठी झोपते प्रत्येक रंगात आणि प्रत्येक ढंगात. तर समजावतेच छान पण गेले 2 दिवस तू आणि तुझ्या मम्माच्या इंटरव्ह्यूनी जे काही डोकं दुखावलंय ना कमाल आहे बा. एवढे सर्च केलं पण एकही व्हिडिओ मिळाला नाही का म्हणून मी एक छान व्हिडिओ शोधून ठेवलाय बघ तुझ्यासाठी. तो बघ म्हणजे तुला तुझ्या कॉम्पिटिशनला मदत होईल. ठीक आहे चल बघूया. मराठीतील थोर मंडळी ज्यांनी या समाजातच नाही तर जगभरात मोठं नाव कमावलं. मराठी भाषिक असले तरी त्यांचं थोर होण्यापासून कुठं अडलं नाही. चला तर ऐकूया मग गाथा थोरांची. बहिराबाई. आपल्या बहिणाबाई चौधरी ज्या आपल्या इंग्रजी भाषेतील गीतांसाठी प्रसिद्ध आहेत. सुगरणीचा खोटा, प्रेमाचा सांगड विकाग,
आला पहिला पाऊस या कविता प्रसिद्ध आहे. लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमी. त्यांची गायनाची सर्वच स्थिती अजरामर आहे. या गान सम्राटीला शतशः वंदन. सावित्रीबाई फुले सर्व बाबतीत महिलांच्या समानतेसाठी मी लढले, सर्व महिलांना साक्षर करेन अशी शपथ घेणाऱ्या थोर समाजसेविका म्हणजे सावित्रीबाई फुले. सचिन तेंडुलकर ज्याने क्रिकेट जगतात नवनवीन विक्रम केले. मुक्ताई पाटील उठा ज्ञानेश्वरा. शांता शेळके ज्यांच्या लेखणीने मराठी भाषेला अजरामर गाणी दिली. शूर आपली सरकार, ही चाल चोरी तुरू, मी डोलकर दर्याचा राजा, तर चिमुरड्यांसाठी पण पप्पा सांगा कोणाचे ही गीते लिहिली. नदी माडगुळकर गजानन दिगंबर माडगुळकर विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते. गदिमा या नावाने लोकप्रिय आहे. गदिमांच्या सर्वात उल्लेखनीय रचना असलेल्या गीत रामायणाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांना सध्याच्या काळातील वाल्मिकी संबोधले जाते. सुधीर फडके गीत रामायणाचा विषय निघाल्यावर बाबूजींचे नाव कसे बरे येणार नाही. ज्यांनी या बोलाला संगीत ताल दिले त्यांची कित्येक गाणी प्रसिद्ध आहेत. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाता उघडदार देवा. पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे लेखन शैली बरोबर गायक, गीतकार, अभिनेता म्हणून हे देखील प्रसिद्ध होते. इथे यायला निघालो समोरून भेदावही काय भाई भाषा दिवसाच्या कार्यक्रमाला निघालात का? हो छान. आफ्टर ऑल मराठी कंपल्सरी पाहिजे, कारण आपल्या मदर टंग मधून आपले थॉट्स जास्त क्लिअरली मांडता येतात. तिथे फॉरेन लँग्वेज मधून जमत नाही. इंग्लिश मात्र मस्ट बी ऑप्शनल. एवढं बोलून नाही निघून गेलं, पण बाईंच्या बोलण्यात बद्ध होत. आपल्या मायबोलीला आपणच जपलं पाहिजे. मराठी ही आपली आहे, त्यासाठी आपल्याला कारण नको की बोला, वाचा आणि अजून मधून पुढच्या पिढीला सुद्धा रोज त्याचा रोज करा. छत्रपती शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुणावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज. नमस्कार मंडळी. आता महाराजांची गारद आपण ऐकली असेल, पण आपण नेहमी गारद ऐकतो, पण या गारदेचा अर्थ काय किंवा कधी म्हटली जाते. तर 1674 साली जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला, जेव्हा महाराज गजावरून किंवा गणपती हत्तीवरून जेव्हा दरबारात येत होते,
त्यावेळेला दरबारी किंवा गारदी हे दरबाराजवळ येऊन जी घोषणा किंवा गारद म्हणतात त्याला गारद असे उच्चारले जाते. संस्कृत त्याला बिरुद असेही म्हटले जातात. आता हे 4 गारद खूप मोठी आहे पण आपण थोडक्यात वेळेचा बंधन असल्यामुळे आपण थोडक्यात घेतो. पण या गारदे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ. तर पहिला आपण म्हणतो प्रौढ प्रताप पुरंदर, मोठे शौर्य गाजून ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटला असे महाराज. क्षत्रिय कुळावतंश, क्षत्रिय कुळात जन्म घेऊन क्षत्रिय धर्माचा मोठा पराक्रम गाजवलेला महाराज म्हणजे छत्रपती. सिंहासनाधीश्वर, 32 मन सुवर्ण सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधीश्वर, महाराजाधिराज, साऱ्या राजांनी ज्यांना आपल्या अधिपत्याखाली स्वीकारले आहे असे महाराज. राजा शिवछत्रपती, प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणजेच रक्षण करता असे स्वीकारले आहे असे आपले छत्रपती महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या MFG म्हणजेच मरीना मराठी गौरव या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, आमचे आगामी व्हिडिओ पाहायचे असल्यास बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. आपल्या मराठी माणसाने किती आणि काय काय अचीव केले ते. आणि हो, ते काही तुझ्यासारखे लहानपणापासून इंग्लिश बोलत नव्हते आणि इंग्लिश येत नव्हतं म्हणून काही अडलं नाही त्यांचं. उलट मराठीचा झेंडा हाती घेऊन त्याने तो असा काही रोवला की संपूर्ण जगाने दखल घेतली त्याने. मग आता वाटते का मराठी बोली गाडी डाऊन मार्केट? No, आजी, मराठी बरोबर, मराठी बोलच आहे. आई, मीही ऐकलं सगळं. अरे, कधी कधी ती लहान मुलं जे आपले डोळे उघडतात ते अगदी बरोबर आहे. मान्य, माझे जरा चुकलंच. मान्य आहे, नव्या जमान्यात प्रगतीसाठी इंग्लिश आवश्यक आहेच. इतर भाषिक लोकांशी संवाद सोपावा म्हणून त्यांच्याशी हिंदी बोलणं हेही ठीक आहे. पण हे सगळं करताना आपण आपल्या मातृभाषेला सोडलो. आज कसं आला शहाणपण? पावला पावला रे बाबा, देव पावला. हो, जगाच्या पाठीवर असे कितीतरी देश आहेत जिथे इंग्लिश बोललीही जाते, त्यांना इंग्लिश माहीतही नाही, पण म्हणून त्यांना काही त्याचा कमीपणा वाटत नाही. फक्त आपल्याकडेच हे होतं, आपल्याला इंग्लिश इंग्लिश असं करून आपण आपल्या मराठीला मागे टाकतोय. हे जरा चुकतंय आपलं. आणि इंग्लिश सर्वत्र आहे पण म्हणून ते काही सर्वत्र नाही, सर्वस्व नाहीये. तुला एवढी राणी झाली तेही खूपच आहे म्हणा. आता रोज किमान एखादी मराठी गोष्ट, आजीकडनं एखादा मराठी श्लोक आणि आजोबांकडनं एखादी मराठी कविता, एवढा डोस सध्या तरी मराठीचा पुढे आहे बरं का. कळतं जीव? कान जनांचा ऐका सल्ला बोलाचा. हो अहो आजी टोचते कान जनांचा ऐका सल्ला बोलाचा. घट्ट धरणी ठेवू बदलहा माय मराठी बोलीचा. मस्त वाटते. मराठी भाषेला भाषेचा मिळालेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे ना. अरे वा, छानच बातमी आहे. आणि आता चिवली येईल आपली शाळेतनं. आज तिची शाळेत मराठीची स्पर्धा होती. बघूया काय निकाल लागले तो. अरे आणि अशी जर आपण छोटीशी मराठीची पट्टी लावली ना तर
हळूहळू त्याची दीपावली व्हायला वेळ लागणार नाही. बाबा येतात ना आता, बाबा यायची बाबाला दाखवायचं. अरे राहुल, अगदी योग्य वेळी झालास तू. गेले 8 दिवस तू घरी नव्हतास. काय काय घडलं माहिती काय ना? प्राऊड ऑफ यू. खरेच की खूप छान. काय सांगतेस? तुमची आईची चावी ही मराठी. वा वा. पण मला सांग, तू कॉलेजमध्ये असताना तुला विचारायसोबत एक मराठी गाणं बसवलं होतंस. आता मला माझ्या म्हातारीला आठवते. आजचा दिवस एवढा छान आहे. ओम नवमेती मंडळी इतक्या सगळ्यांनी तुला साथ लागेल बरं का? चला ओम नवमे. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. 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 मराठी वाचा तुम्ही, मराठी लिहा. मराठी वाचा तुम्ही, मराठी लिहा. अरे मराठी वाचा तुम्ही, मराठी लिहा. मराठी वाचा तुम्ही, मराठी लिहा. अरे मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. अरे तुकोबाच्या अभंगावर आनंदाने नाचा. तुकोबाच्या अभंगावर आनंदाने नाचा. अरे तुकोबाच्या अभंगावर आनंदाने नाचा. तुकोबाच्या अभंगावर आनंदाने नाचा. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. अरे मी मराठी महाराष्ट्राचा, मराठी माझी मातृभाषा. अरे मी मराठी महाराष्ट्राचा, मराठी माझी मातृभाषा. अरे मराठी माझी मातृभाषा, मी मराठा महाराष्ट्राचा. अरे मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी वाचा तुम्ही, मराठी लिहा. मराठी वाचा तुम्ही, मराठी लिहा. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला. अगदी खरंय. नाटकामध्ये जे शेवटचं गाणं झालं त्याप्रमाणे मराठीचा आग्रह आणि आदर मराठी माणसाने नाही करायचं, मग कुठे करायचं. अगदी खरंय. छान गारूड पडला ना सगळ्या प्रेक्षकांवर मराठी नाटकात. तुम्हीच आहे नाही का? मराठी मस्त. आपण प्रयत्न करणार का एकदा तरी मराठी बोलण्याचा दिवसातून? आणि तुमच्यासाठी लिहिलेलं पण आहे की तुम्ही वाचू पण शकता. आता नाटक झालेलं आहे. आपलं जे ब्रीदवाक्य आहे, मरीना मराठी गौरव, मराठी संस्कृती, मराठी माणूस, ही आता जी दिसते, आता जी सादर झालंय आणि जे काही सादर केलंय पंकज, मला वाटतं की आपली संस्कृतीच आहे. अतिशय कौतुकास्पद असा हा अख्खा कार्यक्रम होता. हा हे नाट्य होतं, त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचं कौतुक करूया. टाळ्या वाजवून. ती आमची कौतुक म्हणजे आम्हाला अनपेक्षित होतं आणि जे आम्ही बघत होतो की हे असं व्हायला हवं या इथे, ते आता प्रत्यक्षात घडताना बघताना म्हणजे शहारे
A few moments later. चित्रपट जैत्र जैत ही भाषा ऐरणी आणि आदिवासी भाषा आहे. जैत्र जैत म्हणजे जिंकलो रे जिंकलो, जीतम जीतम असं त्याचा अर्थ आहे. जैत्र जैत चित्रपटातलं आम्ही ठाकर ठाकर. टाळ्या वाजवायला हरकत नाही. या रानाची पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, या जांभळ्या मांडून घेतले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर. या पिकल्या शेतावर तुझ्या आबाळाचा या डोंगर वस्तीवर बोल शंभूची पाखर, त्याच्या पंखात पंखात त्याच्या पंखात पंखात नातो तया संसार, आम्ही ठाकर या रानाची पाखर. आल्या बरसाती घेऊन मेघ मल्हाराची धुन, त्या पिकल्या झाडांना बांधले पैंजण, ठाकर ठाकर या रानाची पाखर, सांभळा गर्दीत मांडून घेतले घर, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर, आम्ही ठाकर 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 या रानाची पंकज विष्णू जे मराठी सिने सृष्टीतले सुपरस्टार आहेत आणि त्यांनी ते आपल्याकडे इथे राहतात आणि त्यांनी या सगळ्यांना चॅनलाइज करून म्हणजे त्या सगळ्यांची मोड बांधून
त्याने माझ्याकडे जास्त इंग्लिश शब्द घेतला तर सगळ्यांची मोठ बांधून हे गाणं सादर केलं. अगदी खरं सांगितलं जाधव सरांनी. ज्या लहेजाबद्दल त्यांनी सांगितलं ते सगळं आपण नाटकामध्ये सादर केलं. आणि आता जो नृत्य जे विष्णू सरांनी आणि लावणी खूप सुंदर सादरीकरण इथे झालं, त्यांचीच अर्धांगिनी सौ मानसी विष्णू ते समोर एक सुंदरशी कविता सादर करतात. मी मानसी विष्णू, माझे आजोबा कविवर्य ग दी माडगूळकर यांची एक कविता सादर करते. कवितेचं नाव आहे नदी सागरा मिळता. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लेऊन. पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पुन्हा होऊन लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा तेव्हा येतो पावसाळा. मला असं वाटतं की ही आजोबांनी निसर्ग चक्राचं एक वास्तव सांगितलेलं आहे. पण याचबरोबर काल जागतिक महिला दिन होता, त्यानिमित्ताने मला असं वाटतं की ही कविता मी आज सगळ्या इथे बसलेल्या महिला, माझ्या मैत्रिणी, आजी, मावशा ज्या काही आहेत त्यांना मी अर्पण करते. कारण आपलं जीवन पण एक नदीसारखंच असतं, वाहत जात असतो, वाहत जात असतो आणि निरपेक्ष काही न करता सगळ्यांकरता आपण काम करत असतो अगदी आवडीने. त्यामुळे हीच कविता तुमच्याकडे. आपण मरीना मराठी गौरव कुटुंब किती भाग्यवान होत ना. प्रत्यक्ष गदिमांची नात आपल्या इथे येऊन कविता सादर करते. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्या इतक्या सुंदर कवितेसाठी. स्वाती लवकर ये, अगं उघड डोळे आणि बघ. अगं बातम्या जितक्या काटेकोरपणे बघायला लागतात ना, पुढचा कार्यक्रमही तितका डोळे उघडून आणि कान नीट उघडे ठेवून ऐकायचा आहे आपल्याला. अगं आपली जी चिरतरुण मंडळी आहेत ना, अगं फक्त वयाने मोठी झाली आहेत, उत्साहाने जराही कमी नाही आहेत ती. एक तर आपलं कुटुंब, सगळं कुटुंबच उत्साहाचं झालं आणि त्यातून ही सगळी ज्येष्ठ मंडळी कोणालाही मागे टाकणारी आहेत. आता ते उत्सुक आहेत आपला कार्यक्रम सादर करण्यासाठी. तर सुरुवातीला मी कनबुटकर काकांना बोलवते, त्यांना एक अभंग सादर करायचा आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कनबुटकर काकांना. अबीर गुलाल कुदरत रंग, अबीर गुलाल कुदरत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग, उमटा शिकायचे आम्ही जातहीन, उंबटा शिकायचे शिव आम्ही जातहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही हीन. पायरी शिव दंग, पायरी शिव
अभंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल उधळीत रंग अबीर गुलाल उधळीत रंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग नाता घरी नाते माझा सखा पांडुरंग अबीर गुलाल. काकांच्या समाधानातून आशीर्वादच मिळाले आहेत आणि हे पुढे असंच चालू राहणार आहे याची खात्री बाळगा. चिंचेचे झाड दिसे मज किनार वृक्षावरी दिसशी तू नवतरुणी काश्मिरी हे चिंचेचे झाड दिसे मज किनार वृक्षावरी दिसशी तू नवतरुणी काश्मिरी मराठी दिवसामुळे आपल्याला एक छान कलाकार मिळाला आहे पेडणेकर सरांच्या स्वरूपात. खूप सुंदर गाणं छान सादर केलं तुम्ही. पुढचा अभंग सादर करण्यासाठी येत आहे गीते काकू. चला आळंदीला जाऊ, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, होती संताची या भेटी, होती संताची या भेटी, सांगू सुखाची या गोष्टी, सांगू सुखाची
गोष्टी होती संताची भेटी होती संताची भेटी ज्ञानेश्वर 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 होती संताची भेटी होती संताची भेटी. खूपच सुंदर. मी तर म्हणते मरीनामधलं हे अँफी थिएटर जे आहे ना ते या एका गोष्टीमुळे सत्कारणे लागले खरंच. आता पुढील पुढची आपली एक गोष्ट आहे. ठाकूर काकू ते इथे येऊन ती गोष्ट सादर करते. नमस्कार, माझं नाव लतिका श्याम ठाकूर आहे. मी आज आपल्याला अहिराणी खानदेशातील अहिराणी भाषेचे इतिहास सांगणार आहे. आपल्या भारताला लाभलेल्या अनेक भाषांचा आपल्याला समृद्ध झालेला असा हा देश आहे. आणि लेखी भाषा, लिपी भाषा, बोली भाषा अशा विविध रंगाने नटलेला आपला हा भारत देश आहे. खानदेशातील अहिराणी भाषा ही फार प्राचीन काळापासून प्रचलित होती, पण कालांतराने नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्यामुळे ती हळूहळू बदलत चालली. अहिराणी भाषेचा एक इतिहासच घडलेला आहे. ती महाभारतातली एक कथा आहे. राजा कृष्णदेव आणि जरासंध यांचे 14 वर्षे युद्ध झाले आणि त्या युद्धामध्ये 13 वर्ष श्री कृष्णदेव जिंकले आणि 14व्या वर्षी ते पराभवाने खचून गेले. पराभवाने घाबरून त्यांनी तिथून मथुरेहून द्वारकेस पलायन केले, म्हणून त्यांना रणछोडदास हे नाव. मराठी भाषा असे आमची भारतीयांची शान, भजन कीर्तन गारुड ऐकून हरपून जाते मान. अशी ही मराठी भाषा अभिमान बाळगूया सर्व. मराठी बांधवांनो, गौरव भाषा दिन साजरा करूया सर्व. धन्यवाद. सुरेख उत्साह चिरतरुण मंडळीचा. अगं मी चिरतरुण म्हटलं ते काही चुकीचं नाहीये. बघितलंस ना आपले पुढचे कलाकार गावावरून खास वेळेत आलेले आहेत कविता वाचन करण्यासाठी. उत्साह बघ त्यांचा. आपण स्वागत करूया गुप्ते सरांचं. ते कविता वाचन करणार आहेत. मी काही सोपी कविता सादर करणार आहे. कविता माझी नाही आहे, पण ती आवडली म्हणून निवडली सादर करायला. तर आईवरती तर बऱ्याच कविता लिहिल्या गेल्या आहेत, सांगितल्या गेल्या, वाचल्या गेल्या. ही जी कविता आहे ही ताईसाठी. बहीण मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप, काळजीरूपी धाक, प्रेमळ तिची हाक, कधी बचावाची ढाल, कधी मायेची उबदार शाल, ममतेचं रान ओलचिंब, पाण्यातील आपलंच प्रतिबिंब, दुःखाच्या डोहावरील आधाराचा सेतू, निरपेक्ष प्रेमामागे ना कुठला हेतू, कधी मन धरणारी तर कधी कान धरणारी, कधी हक्काने रागवणारी तर कधी लाडाने जवळ घेणारी, बहिणीचा रुसवा जणू खेळ ऊन सावलीचा, भरलेले डोळे पुसाया आधार माय माऊलीचा. कुठल्याच नात्यात नसेल एवढी या नात्यात ओढ आहे, म्हणूनच बहिणीचे हे नाते चिरंतन गोड आहे. भरलेले आभाळ रीते कराया तिचीच ओंजळ पुढे येई, जागा जननीची भरून काढाया निर्मिली आई नंतर काय. कविता खूपच सुंदर होती, पण ज्या मायेने त्यांनी ती इथे सादर केली ते अगदी आकर्षक वाटलं मला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्या कवितेसाठी. काय मग निशा, खूप दिवसांनी. तिचं म्हणजे नुसतं देखता देवाला दंडवत आहे. हो बाई, असंच आहे तिचं. आणि काय ग, काय शोधतेस? आपली
तुझं म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा नुसता. कोण्यात नाही म्हणींमध्ये बोलतोय. आता पुढचा आपण एक जो आता आपण सुरू करणार आहोत तो म्हणींचा खेळ आहे. तर खेळ म्हटलं की स्पर्धा आली आणि स्पर्धा आली की 2 गट पाडायला लागतील. आपलं मरीनाचं ॲम्फिथिएटर फार लकी आहे सगळ्यांना. खूप छान छान अभिनय आपोआप सगळ्यांना सुचतात. त्याच्यामुळे या कोणीतरी पटकन बघू कोणता गट जिंकतो. बोलायचं नाही ऍक्टिंग बघायची कोण ओळखायची बरोबर. बघायला एक कोणी आता बघायचं कोणीतरी या आणि बघत ओळखलं की आपण बघूया. अंथरूण पाहून काय बसावं. ऍक्टिंग आहे का काय? अभिनय आहे का तुझा? तारे जमीन पर 5 अक्षर पहिला आहे. पहिला अक्षर एक एका हाताने टाळी वाजत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही. तो गटाला अभिनय करून दाखव. आपलेच का आपलेच कोण निशांत ओळखणार आहे. निशांत जाणार इकडे इकडे चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. तुझी मी वाट पाहते जेथे सागरा राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. समर्पक गाणं पिकत वाजते डोक्यात, वाजते डोक्यात. साथ दे सगळ्यांना. मागे वळून पाहता, मागे वळून पाहता आठवले सर्व काही. मागे वळून पाहता आठवले सर्व काही. का सोसले मी इतके, खरंच गरज होती का काही. का अट्टहास केला अष्टपैलू होण्याचा, का अट्टहास केला अष्टपैलू होण्याचा. विसरच पडला जणू आयुष्य जगण्याचा. आता हवे हे सर्व थांबवायला पाहिजे. आता हवे हे सर्व थांबवायला पाहिजे. हवा स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. बोलू दे कोणालाही काही, बोलू दे कोणालाही काही. तमा आता बाळगायची नाही. पूर्वीची स्त्री राहिली नाही मी आता, पूर्वीची स्त्री राहिली नाही मी आता. मूकपणे सर्व काही सोसावे. झाले मनात पक्के नाही आता वळून पाहणे. झाले मनात पक्के
नाही आता वळून पाहणे, होईल खंबीर आता आनंद मी जगेन स्वतःशी. होईल खंबीर आता आनंद मी जगेन स्वतःशी. माझी मीच आहे कणखर, माझी मीच आहे कणखर, जरी वाट आहे खडतर. जुगारून देऊ बंधने सारी, जुगारून देऊ बंधने सारी. होऊ आता उंच भरारी, घेऊ आता उंच भरारी, उंच भरारी. धन्यवाद. तुझा छंद पुढे घेऊन जायचा का? म्हणी पुरे झाल्या? चालेल. गाडी म्हणायची का? तुझ्या इतकी सुरेल साथ किती जण देतील मला माहित नाहीये. आम्ही सगळेजण आम्हाला कसं जमेल तशी नक्कीच साथ देऊ तुला. काय मंडळी तयार आहात? गाडी गाण्यासाठी रंग बावऱ्या स्वप्नाला सांगारी सांगा, फुल गळ्याला बेलींना सांगारी सांगा. हे भास होते कसे, हे नाव ओठी कोणाचे, का सांगवेल्या मला, मला भान नाही जगाचे. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. जगणे नवी वाटे मला, कुणी भेटला माझं मला, फुलता कळी उमटून हा मन मोगरा घालला. आभासची तुझी आहे नशा, मला साध घालती नाही दिशा. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, अजून एक गाणं. नादावले धुंदावले कधी गुंतले मन बावळे, नकळे कधी कुणामुळे सुर लागले मन मोकळे. हा भास की तुझी आहे नशा, मज साध घालती दाही दिशा. मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, प्रेमाचे. एकदा निशासाठी खूप जोरदार टाळ्या वाजवल्या. माझ्या तू येशील काय, ओम संगतीनं माझ्या तू येशील काय. माझ्या कीर्तीची राणी तू होशील काय, ओम संगतीनं माझ्या तू येशील काय. संगतीनं माझ्या तू येशील काय, ओम संगतीनं माझ्या तू येशील काय.
नजरेच्या जादूला शील होणार ना. ओम संगतीनं माझ्या तू येशील काय, ओम संगतीनं माझ्या तू येशील काय. तुला रुपयाची नथनी घालीन ग, तुला मिरवत मिरवत नेईन ग, तुला रुपयाची नथनी घालीन ग, तुला मिरवत मिरवत नेईन. ओम संगतीनं माझ्या तू येशील काय, ओम संगतीनं माझ्या तू येशील काय. संगतीला तुझ्या मिळणार हाय, संगतीला तुझ्या मिळणार हाय, तुझ्या प्रीतीची राणी मी होणार हाय. ओ संगतीनं हो संगतीनं थँक्यू सो मच. आई बापाची लाडाची लेक मिळाली, चोरी पिवली गो नेसली अंजिरी साडी. आई बापाची लाडाची लेक मिळाली, चोरी पिवळी गो नेसली अंजिरी साडी. आई बापाची लाडाची लेक मिळाली, चोरी पिवळी गो नेसली अंजिरी साडी. माझ्या केसान ग मुलीला फुलेला चाफा, वाटात पुनवेला नाचून करते मोजा. डोलकर दर्याचा राजा वल्लव नटवा हो, वल्लव नटवा हो. करूया. तुम्ही सगळ्यांनी इतका वेळ अतिशय शांतपणे आणि उत्साहाने आणि आम्हा सगळ्यांना खूप उत्तेजन देत इथे हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार.
आणि हा कार्यक्रम इतका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्या ज्या लोकांचे हात लागले त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. एकदा सगळ्यांसाठी आपल्या स्वयंसेवकांसाठी एकदा टाळ्या होऊ दे. ते खूप कष्ट करतात, खूप मेहनत करतात आणि तुमच्यासमोर अतिशय चांगले चांगले कार्यक्रम घेऊन येतात. आणि अशाच एका सुंदर कार्यक्रमासाठी आपण पुन्हा पुढच्या वर्षी भाषा दिन घेऊन येऊयात आणि 30 तारखेच्या पाडव्यासाठी पुन्हा एकदा आपण एकत्र जमूयात. आपलं नवीन वर्ष इतक्याच उत्साहाने आणि आनंदाने आपल्याला साजरं करायचं आहे. त्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे लेझिम आणि नृत्य याच्यासाठी लवकरात लवकर नोंदणी